ही माझी आजी आहे. ही आपल्याला आज मदत करणार आहे करंज्या बनवण्यामध्ये. 3 वाटी तीळ घेतलेले आहे आणि तीळ हे कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे. जोपर्यंत तीळ तळतळत नाही तोपर्यंत आपण भाजत राहायचे. आता आपले तीळ भाजून झालेले आपण एका प्लेटमध्ये हे ट्रान्सफर करूया. आता आपण गूळ किसून घेऊया. अर्धा बेली गूळ लागेल आपल्याला. आता आपण हे जे तीळ भाजलेले होते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर गूळ आणि आपण हा तिळाचा कूट आपण छान एकत्र एकजीव मळून घेऊया. अशा प्रकारे मळायचा आपण हा. आता आपण मोठ्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. अशा प्रकारे हा चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा. याच्यात आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता तेलाचं मोहन टाकायचं. 1 चमचा तेल टाकलेलं आहे आपण मोठ्या चमच्याने भाजीच्या. आणि आता हे मळवून घ्यायचं पीठ मळायसाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी असं थोडं थोडं करून टाकायचं आणि उंडा भिजवून घ्यायचा. छान प्रकारे असं मळवून घ्यायचं. पुन्हा एकदा आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपला उंडा आता भिजवून झालेला आहे. आपण करंज्या लाटायला सुरुवात करूया. बघा या उंड्याचे असे छोटे छोटे गोळे करून आपण मिक्सरमधून काढून घेऊ एकदा. आता आपला मिक्सरमधून वाटून तयार झालेला आहे गोळा. आता आपण याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. आता आपले सर्व गोळे तयार झालेले आहे. आता आपण लाटायला घेऊया. आपण थोडासा मैदा घेतलेला आहे पोलपाटाला आपला उंडा चिपकायला नको म्हणून. बघा अशा गोल गोल पात्या लाटून घ्यायच्या. छान अशा 2 पात्या लाटून घेतल्यानंतर त्याला आपण साच्यामध्ये ठेवणार आहे. 1 पाती पहिली ठेवायची खालची. त्याच्यामध्ये आपण हे जे तिळाचं मिश्रण बनवले आहे ते ठेवायचं. त्याच्यानंतर त्याला असं दाबायचं व्यवस्थित आणि कडांनी पाणी लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हे दुसरं पाट ठेवायची त्याच्यावर आणि कडांनी सर्व असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. म्हणजे आपली करंजी ही फुटणार नाही. असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि कडांच्या खालून जेवढी पण पाती आपली उरलेली आहे ती अशी हाताच्या साहाय्याने काढून घ्यायची. बघा आपली करंजी छान आकाराची तयार झालेली आहे. आपला जो तिळाचा कूट आहे हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आपल्या करंजीमध्ये. या करंज्या कापडामध्ये ठेवून द्यायच्या जोपर्यंत आपण तळत नाही तोपर्यंत, म्हणजे याला हवा लागायला नको. पण या करंज्या लगेच तळून घ्यायच्या झाल्या. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की एक रखवलदार बनवायचा आहे. त्याच्यासाठी गोल गोळा बनवायचा. त्याच्यानंतर चारही बाजूंनी आपण त्याला टोकं करून घेणार आहे. थोडंसं आपल्याला वाटलं तर आपण थोडासा गोळा साईडने ॲड करू शकतो छोटासा. बघा हा या आकाराचा असतो रखवलदार. अशी करून घ्यायची. आता या करंज्या आपण तळून घेणार. त्यासाठी आपण तूप ठेवणार आहे गरम करायला. आपलं तूप गरम झालेलं आहे. आता हे दोन्ही साईडनी पलटवून घ्यायची एक साईड आणि पांढऱ्याच असल्या पाहिजे आपल्या करंज्या. पटकन आपण तळून घेऊ. दोन्ही साईड अशा एक करून पलटवत राहायच्या. बघा छान फोडा आलेले आहेत आपल्या करंजीला.